तासगाव कवठे महाकाळमध्ये नशेचा विळखा, अवैध धंद्यावर विधानसभेत ठोस आवाज. तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघासह सांगली जिल्ह्यात वाढत चाललेल्या अंमली पदार्थाच्या विळख्याचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदारपणे मांडण्यात आला. अर्धा तास चर्चेदरम्यान गांजा व इतर नशेच्या पदार्थाचे वाढते प्रमाण लहान मुलांपासून तरुणांपर्यंत पोहोचत असल्याची गंभीर बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यावेळी तरुण पिढीच्या भविष्यासमोर मोठे संकट निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. यासोबतच तासगाव कवठे महाकाळ परिसरात खुलेआम सुरू असलेला आकडे जुगार आणि अवैध वेश्या व्यवसाय याकडेही लक्ष वेधण्यात आले. या गैरप्रकारांमध्ये पोलीस यंत्रणेची काही प्रमाणात सहभागिता आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली. समाजातील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी आणि तरुणांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी तात्काळ कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान संबंधित प्रश्नावर माननीय राज्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत योग्य तो कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. बोलत असताना एक महत्त्वाचा विषय, किंबहुना संपूर्ण अधिवेशनामध्ये ज्यावेळेस गृह विभागाच्या बाबतीमध्ये सन्माननीय सदस्य बोलत होते, त्यावेळेस आपापल्या भागातले आज अवैध धंदे असतील, मग त्यामध्ये ड्रग्ज असतील, गांजा असतील, या बाबतीमध्ये पोटतिडकीने सगळेच लोकप्रतिनिधी अध्यक्ष महोदय बोलत होते. आज अर्धा तास चर्चेला तासगाव, कवठे महाकाळ, सांगली जिल्हा यामध्ये जे अवैध धंद्यांचं रॅकेट अध्यक्ष महोदय अस्तित्वात आहे, आणि कधी कधी अध्यक्ष महोदय खरं तर पोलीस विभागावरती माझं मनापासून प्रेम आहे. त्यांच्या अडचणींसाठी आत्तापर्यंत साधारण मग हाऊसिंग असेल किंवा इतर गोष्टी असतील, या बाबतीमध्ये अनेक वेळेला आम्ही अध्यक्ष महोदय प्रश्न उचललेला आहे. पण अध्यक्ष महोदय, या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज पोलीस विभाग ज्या पद्धतीनं हा प्रश्न हाताळतोय, त्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय जर थोडासा अभ्यास केला तर अध्यक्ष महोदय शंका यायला, त्यामध्ये शंका मनामध्ये तयार होते की कधी कधी एखादा अवैध धंदा खरंच पोलीस थांबवतायत का खरंच पोलीस इन्व्हॉल्व आहेत का, आणि आता पोलीस इन्व्हॉल्व असणं किंवा पोलिसांनीच रन करणं यामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय फरक आहे असं मी म्हणलं तर वावगं वाटतं कामा नये. आज ज्यावेळेस तासगाव असेल, कवठे महाकाळ असेल आणि सांगली जिल्ह्यामध्ये खरं तर प्रत्येक जण इथं आपापल्या भागामध्ये काहीतरी डेव्हलपमेंटची, विकासाची कामं झाली पाहिजेत असं सांगतायत. अध्यक्ष महोदय, पूल नसेल तर पूल बनवता येईल, पाणी नसेल तर पाईप घालून पाणी आणता येईल, पण अध्यक्ष महोदय, हा जो खड्डा तरुणांच्या आयुष्यामध्ये पडायला लागलेला आहे, तो खड्डा भरून काढणारं सिमेंट अध्यक्ष महोदय या विधानसभेतल्या कुठल्याही सदस्याकडे भविष्यामध्ये नसणार आहे. अध्यक्ष महोदय, मी आज ज्यावेळेस इथं बोलतोय, माझ्या मतदारसंघातल्या पालकांच्या वतीने अध्यक्ष महोदय मी बोलतोय, कारण सहज इतक्या गोष्टी उपलब्ध व्हायला लागलेल्या आहेत, सहज इतक्या मिळायला लागलेल्या आहेत की प्रत्येक जण आज चिंतेमध्ये आहे की ज्या वेळेस आपापल्या मतदारसंघातली परिस्थिती इथले महोदय सगळे सांगतात, राज्यातली अर्थव्यवस्था आणि या पलीकडे जाऊन या माध्यमातून, या व्यवसायातनं जी अर्थव्यवस्था उभी राहते अध्यक्ष महोदय, ती प्रचंड अडचणीची अध्यक्ष महोदय राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेला धरून आहे. आज यशवंतराव चव्हाण साहेब या सदनाचे एकेकाळी प्रमुख होते. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक वेळेला अध्यक्ष महोदय सांगितलेलं आहे की तरुणांना गती असते, पण त्या गतीला जर योग्य दिशा नसेल तर त्या अध्यक्ष महोदय, त्या गतीला काही फायदा नाही अध्यक्ष महोदय. आणि ज्यावेळेस आज आम्ही या गोष्टीवरती अभ्यास करतो अध्यक्ष महोदय, आज ही समस्या केवळ कायदा आणि सुव्यवस्थेपुरती मर्यादित न राहता सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर झालेली आहे. या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी अध्यक्ष महोदय, कवठे महाकाळ तालुक्यातील वाघोली गावचे स्वर्गीय बाळासो रामराव शिंदे आणि मतकुंकी गावचा स्वर्गीय राजवर्धन राम पाटील, महाराष्ट्रामध्ये असा आकडा काढायचा झाला तर असंख्य निघेल अध्यक्ष महोदय, पण हाही नावं मी मुद्दाम घेतोय. या दोन्ही नावांना मी या सदनामार्फत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. पण अगदी या दोन्ही खुनांचे जर कारण बघितली तर राजवर्धन राम पाटील हा कॉलेजच्या बाहेर उभा आहे, गाडीवरनं 4 मुलं चाललेली आहेत, त्यांच्याकडे फक्त रस्त्यावरनं जाताना बघितलं, त्या 4 मुलांनी येऊन त्याचा खून केला अध्यक्ष महोदय.
आणि पुन्हा निष्पन्न होतं की ही चारही मुलं अगदी ड्रग्ज घेतल्या होत्या, कसल्या गोळ्या खाल्ल्या होत्या आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस त्या मुलांचं वय तपासलं गेलं अध्यक्ष महोदय, त्यावेळेस ती मुलं 16 आणि 17 वर्षाची होती. अध्यक्ष महोदय, बाळासो रामराव शिंदे ते त्यांच्या गाडीतून जात होते, समोरून एक गाडी येत होती, आरशाला आरसा तटला म्हणून गाडीतनं उतरून 4 मुलांनी अगदी 6 इंची तलवार त्यांच्या पोटामध्ये खुपसली आणि अध्यक्ष महोदय सदर व्यक्तीचा खून केला गेला. अध्यक्ष महोदय, जर ड्रग्ज असतील, गांजा असेल, हे समाजात असणं ही जर कायद्याची चूक असेल तर अध्यक्ष महोदय हे दोन्ही बळी कायद्याचे बळी आहेत असं म्हणलं तरी वावगाव अध्यक्ष महोदय वाटणार नाही. अध्यक्ष महोदय, आज सांगली जिल्ह्यामध्ये कवटेमंका तालुक्यात असेल किंवा विटा तालुक्यात असेल, ड्रग्ज बनवणारे फॅक्टऱ्या सापडतात. 29-30 कोटीचा ड्रग्ज एका ठिकाणी सापडतोय आणि कुठेतरी अशी एक कारवाई दाखवायची, पण जे जाळं निर्माण झालेलं आहे ते जाळं अध्यक्ष महोदय आज आपण मोडून काढू शकत नाही. वास्तव आपण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे. गृहमंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, अगदी त्यांनी नो टॉलरन्सची भूमिका स्वीकारली असेल, पण तो नो टॉलरन्स किती जरी कारवाया केल्या तर तो नो टॉलरन्स दिसत नाही अध्यक्ष महोदय. हे वास्तव आज आपल्याला सर्वांना स्वीकारावं लागणार आहे. तासगावमध्ये मेफेड्रॉन म्हणजे MD ड्रग्ज अध्यक्ष महोदय आपण म्हणतो, याला सांकेतिक स्वरूपात ज्यावेळेस एखादा मुलगा मागायला जातो त्यावेळेस याला म्याव किंवा MD म्हणलं जातं अध्यक्ष महोदय. याचं सेवन नाकावाटे पाण्यात मिसळून किंवा गोळीच्या स्वरूपात केलं जातं. शरीरात गेल्यानंतर हा पदार्थ मेंदूमध्ये डोपामिन किंवा सेरोटोनिन यांच्यासारख्या रसायनांचे प्रमाण अचानक वाढवतो आणि या व्यक्तीला काही काळासाठी तीव्र उत्साह अध्यक्ष महोदय निर्माण होतो. भारतामध्ये अशा अंमली पदार्थांचं उत्पादन, विक्री व सेवन हे NDPS कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा मानला जातो. पण अध्यक्ष महोदय, या माध्यमातून किती गुन्हे दाखल झालेले आहेत हे सुद्धा तपासण्याची गरज आज अध्यक्ष महोदय तासगाव असेल, कवटेमंका असेल किंवा सांगलीसारख्या ठिकाणी आहे. कारण मेफेड्रॉन सारखं म्हणजे तासगावमध्ये इंडियन ड्रग्ज मिळतो आणि निग्रो MD ड्रग्ज मिळतो. मी अगदी सांगितलं अध्यक्ष महोदय तर आपल्याला वावगं वाटेल, यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं ही नशा केली जाते. अगदी याची 2 लाईन नाकेवाटे घेतली तर 2-3 क्वार्टर दारूची नशा पटकन उतरते असे घेणारे अध्यक्ष महोदय सांगतात. आणि काही तरुणांना या बाबतीत प्रश्न विचारल्यावर अध्यक्ष महोदय ते सांगतात की गुड वाईब्ससाठी आम्ही अध्यक्ष महोदय याचं सेवन करतो. सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागामध्ये 1 ग्राम MDची किंमत अध्यक्ष महोदय 3 ते 4 हजार रुपये मोजावे लागतात. आता अध्यक्ष महोदय, खरा जर आपल्याला हे जाळं कसं पसरते हे जर शोधावं लागलं, मी अनेक दिवस झालं मी आमच्या आमसभेमध्ये पोलिसांना विनंती केली, सातत्याने पोलिसांना सांगितलं, मागच्या अधिवेशनामध्ये पोलिसांना याचं जाळं कसं आहे हे शोधून काढायला सांगितलं, तर ते अध्यक्ष महोदय काही ठिकाणी कारवाया दाखवल्या. जिथं कारवाई केली तिथं मुलं सापडली 15, 16 आणि 14 वर्षाची. पोलिसांच्या मधूनच कोणीतरी फोन करून आम्ही धाड टाकतोय म्हणून सांगायचं. आणि अध्यक्ष महोदय, मी जर अगदी खरं सांगितलं तर आज मी मगाचा फोटो घेऊन आलोय अध्यक्ष महोदय. हा तासगाव शहरातला मगाचा अध्यक्ष महोदय फोटो आहे 7 वाजताचा, की कशा पद्धतीनं हे विकलं जाते अध्यक्ष महोदय. त्याच्या पुढे जाऊन याचे दर कसे आहेत अध्यक्ष महोदय हे आम्ही याच्या खोलात गेलो तर हे 2000 प्रति ग्राम दर मिळतं. आता यामध्ये सुद्धा व्हरायटी आहे. हे जर सांगलीमध्ये मिळत असेल तर 2000 आणि पुण्यावरून जर आणायचं असेल किंवा तासगाव, सांगली, मिरज, इस्लामपूर इथं, ईश्वरपूर इथं काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, इथल्या विद्यार्थ्यांना याचा नशा करायचा असेल तर हे पुण्यावरून मागवण्यासाठी स्वतःच्या गाडीहून एकतर 4 पर्याय आहेत. स्वतःच्या गाडीने पुण्याहून पार्सल घेण्यासाठी येणे, स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांकडून किंवा डीलरकडून, तिसरं कुरिअर पार्सल कडून किंवा चौथं ब्लाबलामधून. आता ब्लाबला हे मधल्या काळामध्ये त्याच्यावरती बंदी आणण्यात गेली, परिवहन मंत्र्यांनी त्याच्यावरती कारवाई केली गेली. पण जर पार्सल आणत असतील तर पार्सलला 5000 रुपये ग्राम किंमत मोजली जाते अध्यक्ष महोदय.
आता अध्यक्ष महोदय हे कुठल्या गाडीतून येतं या गाडीचे नंबर सुद्धा अध्यक्ष महोदय आमच्याकडे आहेत. जे आम्हाला सापडू शकतं ते त्या भागातल्या डीबीच्या अधिकाऱ्यांना किंवा एसपीना का सापडू शकत नाही, हा अध्यक्ष महोदय खरं तर संशोधनाचा विषय म्हणला तर वावगं ठरणार नाही. अध्यक्ष महोदय गांजाचं सेवन सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे. आज गांजा हा 21 ते 35 वयोगटामध्ये फार मोठ्या प्रमाणात घेतला जातोय. माझ्या मतदारसंघामध्ये मिरजच्या माध्यमातून आज रेल्वे मार्गे मिरजमध्ये हा गांजा येतो आणि त्या मिरजमधून संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये या गांजाची साखळी अध्यक्ष महोदय विस्तारलेली आहे. आता मिरजमध्ये हा जर गांजा येत असेल, या गांजाची किंमत अध्यक्ष महोदय 30 ते 50 रुपये प्रति 4-5 ग्राम ही ग्राम गोळीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय विकलं जातं. आता या गांजाचं सेवन केल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात हानी ही तरुणाच्या स्वास्थ्याला निर्माण होते, मानसिक आरोग्याला निर्माण होते आणि या माध्यमातून आजपर्यंत आपण बघितलेल्या वेगवेगळ्या माध्यमातून खून सुद्धा अध्यक्ष महोदय घडलेले आहेत. अध्यक्ष महोदय वेगवेगळ्या पद्धतीच्या गोळ्या देण्यात येत आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या वर्षापर्यंत जुगाराच्या अड्ड्यांवरती छापे टाकले. त्या तासगाव तालुक्यात 47 गुन्हे दाखल झाले, कवटेमंकाळ तालुक्यात 34 गुन्हे दाखल झाले. जुगाराच्या अड्ड्यांवर छापा टाकले, तिथनं जे सामान गेलं गोळा केलं गेलं तिथं 2 गुन्हे दाखल झाले. अध्यक्ष महोदय काही वृत्तपत्रांमध्ये आज सांगली जिल्ह्यातलं येते की पोलीस या सगळ्याकडे अर्थपूर्ण कानाडोळा करतात. ज्यावेळेस मी पत्रकारांशी चर्चा करतो 10-10, 12-12 कोटी रुपये महिन्याची उलाढाल या माध्यमातून उभा राहते असं पत्रकारांचं मत आहे. अध्यक्ष महोदय आज मी मगाशी मांडल्याप्रमाणे मिसरडोही फुटले नाही, या वयात हातात चाकू, लूटमारा आणि गांजा अशा पद्धतीची परिस्थिती सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष महोदय झालेली आहे. आणि यावरती तिथले एसपी असतील, तिथले सगळे डीवायएसपी असतील, कशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय कारवाई करतात. मी मगाशी पहिलंच वाक्य अध्यक्ष महोदय वापरलं की पोलीस इन्व्हॉल्व असणं आणि पोलिसांनी रन करणं. अध्यक्ष महोदय हे रॅकेट जे चालवणारे लोक आहेत, मी गेली 2-3 महिने आम्ही याच्या पाठीमागे अभ्यास करतोय. अध्यक्ष महोदय काही पोलीसच हे रॅकेट चालवणाऱ्यांकडून काहीतरी गोळा करतायत आणि काहीतरी विकतायत हे अध्यक्ष महोदय दिसतंय. पोलीस इन्व्हॉल्व असणं आणि पोलिसांनीच हे व्यवसाय रन करणं यापेक्षा अध्यक्ष महोदय काय वाईट असू शकतं. त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती असणार आहे, मंत्री महोदय माझी आपल्याला विनंती असणार आहे की ही जर परिस्थिती नॉन टॉलरन्सच्या नुसार, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नॉन टॉलरन्सच्या नुसार न्यायची असेल तर मिरज असेल, तिथले डीवायएसपी असतील, तिथले पीआय असतील, सांगली जिल्ह्याचे एसपी असतील, हे कशा पद्धतीनं तिथं कार्यभार करतायत यावरती अध्यक्ष महोदय प्रश्नचिन्ह आज निर्माण झालेला आहे. आज मगाशी ज्यावेळेस आम्ही माहिती मागवत होतो, अगदी स्वर्गीय R.R. आबा ज्यावेळेस गृहमंत्री होते, संपूर्ण राज्यामध्ये गुटखा बंदी असेल, संपूर्ण राज्यामध्ये आकड्यांची बंदी असेल, ही फार मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय केली गेली होती. त्या काळात फार मोठ्या प्रमाणात धाडी टाकल्या गेल्या होत्या. आजही लोक सांगतात की त्यावेळेस एक चैतन्याचं वातावरण अध्यक्ष महोदय निर्माण झालं होतं. पण आता आपण 10:36 बोलतोय. अध्यक्ष महोदय 10:05 तासगाव मधल्याच एका व्हॉट्सअप ग्रुपवरचा रेकॉर्ड आहे की अशा पद्धतीचा आकडा आज व्हॉट्सअपवरती अध्यक्ष महोदय काढला गेलेला आहे. अध्यक्ष महोदय माझ्या वडिलांनी या सभागृहामध्ये काम करत असताना चिठ्ठ्या उधळल्या होत्या आकड्यांच्या. आज अध्यक्ष महोदय तशाच पद्धतीच्या चिठ्ठ्या पुन्हा चालू झालेल्या आहेत. या चिठ्ठ्या अध्यक्ष महोदय आज तासगाव मधल्या आजच्या आहेत, त्या आज आकडे काढले गेलेले आहेत ते, आणि तिथं कशा पद्धतीनं कार्यभार तिथले पोलीस करतायत यावरती अध्यक्ष महोदय प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. मागच्या आठवड्यामध्ये एक लक्षवेधी मांडली गेली आणि त्या लक्षवेधीमध्ये अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की कवटेमंकाळ तालुक्यातल्या ज्योतिर्लिंग ज्वेलर्समध्ये तिथल्या पोपट दबडे नावाचा मालक होता. कुठेतरी चोरी झाली म्हणून पोलिसांनी शोधायला यायचं. अध्यक्ष महोदय पुण्याचं पथक आलं, त्या पुण्याच्या पथकानं त्याला रिकव्हरी पाहिजे म्हणून आम्हाला सांगितलं. तो म्हणला माझ्याकडे कुठलं सोनं आलंच नाही, मी कुठली रिकव्हरी द्यायची. अध्यक्ष महोदय 1.5 किलो सोनं त्यांच्याकडून रिकव्हर केलं गेलं.
रात्री 12 नंतर ही कारवाई चालू होती. जे सीसीटीव्ही होते ते सीसीटीव्ही अध्यक्ष महोदय सगळ्या सिस्टमसह उचलून नेण्यात आलं अध्यक्ष महोदय. आजही त्या 1.5 किलोचा कुठलाही थांग पत्ता लागलेला नाही. मागच्या वर्षी याच पोपट दबडेंनी या सगळ्या जाचाला कंटाळून अध्यक्ष महोदय आत्महत्या केली. तासगाव मध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय असाच प्रकार आहे. 2 लोक एकत्र पैसे गुंतवतात. त्यापैकी शिवाजी पाटील हा पूर्वी पोलीस म्हणून काम करायचा, पुन्हा रिटायरमेंट घेतली आणि ते ज्या व्यक्तीबरोबर गुंतवणूक करून हा व्यवसाय करत होते ज्वेलरीचा, अध्यक्ष महोदय शिवाजी पाटलांनाच पुन्हा दुसऱ्या पार्टनरला हाताला धरून गुंतवलं जातं. या पार्टनरला बाहेर पोलिसांनीच लपवलेलं आहे अशी माहिती आम्हाला काढली त्यावेळेस मिळाली. अध्यक्ष महोदय, आज अशा पद्धतीनं लोकांचा जाच त्या ठिकाणी केला जातोय. अध्यक्ष महोदय, आज मी मतदारसंघामध्ये सहज माहिती काढली. वेगवेगळ्या पद्धतीचे लॉजिंग चालवले जात आहेत. अध्यक्ष महोदय, सांगायला वाईट वाटतं की ज्यावेळेस आम्ही माहिती काढली तर त्या लॉजिंग्सवरती 15, 16, 17, 18 वर्षाच्या मुली अध्यक्ष महोदय आम्हाला सापडत आहेत. आणि हे फक्त तासगाव, कवठेमंकाळ किंवा सांगली जिल्ह्यात घडते असं नाहीये. ही भीषण परिस्थिती संबंध महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय बघायला मिळते. कागदाच्या काही तुकड्यांसाठी अध्यक्ष महोदय आज जर आपण समाज विकायला निघालो असलो तर याची किंमत आज नाही भविष्यात मोजावी लागणार आहे. याची जाण हे खातं चालवताना अध्यक्ष महोदय असलं पाहिजे. आणि त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की तासगाव तालुक्यामध्ये अशा लॉजिंग व्यवहारांना काही पोलीस पाठीशी घालताना दिसत आहेत. यामधला एक लॉज एका पोलिसाचा देखील अध्यक्ष महोदय आहे. त्यांची पार्टनरशिप, त्यांचा व्यवहार हे जर आम्ही सिद्ध केलं तर अध्यक्ष महोदय त्या पोलिसावरती काय कारवाई हे डिपार्टमेंट करणार आहे हे सुद्धा सांगण्याची अध्यक्ष महोदय आज गरज आहे. त्यामुळं या सगळ्या गुन्ह्यांचा विस्तार बघताना, या सगळ्या गुन्ह्यांची वाढ बघताना माझ्या मतदारसंघामध्ये सावळज असेल आणि नागज असेल, आम्ही नव्या पोलीस स्टेशनची मागणी अध्यक्ष महोदय केलेली आहे. त्या पोलीस स्टेशन्सला लवकरात लवकर मान्यता मिळाली पाहिजे. आम्ही तिथला सुधारित क्षेत्रफळाचा व लोकसंख्येच्या अनुषंगाने जो नवीन प्रस्ताव आहे तो प्रस्ताव मागवून घेतलेला आहे. त्या प्रस्तावाला तात्काळ आपण मान्यता देऊन या गुन्ह्यांवरती कडक पद्धतीने निर्बंध आणण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या पद्धतीने समाज व्यवस्था चालली पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी जीवाचं रान केलं पाहिजे, हीच भूमिका आमची आहे. आणि समाज व्यवस्था एका चांगल्या दिशेने गेली पाहिजे, हीच भूमिका आज एक तरुण सदस्य म्हणून अध्यक्ष महोदय आम्ही मांडतोय. त्यामुळं या सदनाने हा विषय अत्यंत गंभीर पद्धतीने घेतला पाहिजे एवढीच विनंती मी अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी करतोय.